झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळ कोल्हटकरांचं लहानपण देगा देवा हे नाटक नव्याने रंगमंचावर आलंय आणि या नव्या संचानं त्याचे रौप्य महोत्सवी प्रयोगही सादर केलेत। शरद पोंक्षे, मंगेश कदम, लीना भागवत यांच्या दर्जेदार अभिनयाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे। चला पाहूया याचा रौप्य महोत्सवी प्रयोग कसा साजरा केला ते। बाळ कोल्हटकर यांचं 70च्या दशकात गाजलेलं नाटक म्हणजे लहानपण देगा देवा। हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झालं आणि पाहता पाहता त्यांनी रौप्य महोत्सवी प्रयोगही सादर केला। या कोणाला गोड कशाला म्हणतात ते कळतच नाही। या जीवेला साखर म्हणजे काय ते माहितीच नाही हो। सुद्धा माझे खोबरते काही तुला बोलणं बरोबर आहे तुझं, बरोबर आहे, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे। चांगले पोतभर साखर घातलेस हो तू एक कपभर चहा, बरोबर आहे तुझं। विशा मला नवीन घर बांधायचंय, माझ्या पोरीचं लग्न उरकायचंय। दिग्दर्शक मंगेश कदम यांनी नाटकातल्या काळाचं हुबेहूब दर्शन घडवलंय। काल्पनिक संतापला ना म्हणजे असाच बरळतो माणूस। अहो तुम्ही जरा गप्प बसावं। अरे गप्प बसा कुणाला म्हणताय? साक्षात वडला ना। आधी हे नाटक आम्ही हर्बेरियमसाठी केलं होतं, सुनील बर्वेने केलं होतं। मोठ्या दिमागात सादर झालं होतं। 25ही प्रयोग हाऊसफुल झाले होते। लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता। त्याच वेळी मला अनेक महाराष्ट्रातून इतर ठिकाणी ज्यांना म्हणजे आमचे 3-4 ठिकाणी झाले होते प्रयोग, म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, चिपळूण, आणखीन औरंगाबाद, याच्या पलीकडे झाले नव्हते। तर बाकीच्या ठिकाणाहून पण मागणी होती की तुम्ही प्रयोग करा, खूप चांगला प्रयोग होता, आम्हाला माहिती नाही कसं, आम्हाला बघायचं आहे ते। म्हणून मी त्याला सुचवलं की दुसऱ्या संस्थेने जर काय हे नाटक केलं तर चालेल का? तर सुनील म्हणाला की माझी काहीच हरकत नाही, कारण नाटकासाठी मी हे सगळं करत होतो, तर हे नाटक जर जात असेल महाराष्ट्रभर तर काय हरकत आहे। म्हणून त्यांनी परवानगी दिली आणि म्हणून आम्ही हे नाटक करू शकलो। तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात सर्व ठिकाणाहून, महाराष्ट्रात काय गोव्यात सुद्धा सर्वच्या सर्व प्रयोग आमचे हाऊसफुल झाले। तर कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवली। असं मला म्हणायचं होतं। त्याची एक वेगळी गंमत आहे। बसा, सगळ्या गमती समजून चालू। माझे अत्यंत आवडते लेखक जुन्या काळातले बाळ कोल्हटकर, त्यांची नाटकं करायला मिळणं भाग्याचं लक्ष। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बाळासाहेबांनी स्वतः मुख्य ह्यातली भूमिका केली होती अनंत उत्पातची, ती भूमिका मला करायला मिळते। माणसांची वृत्ती बदलली, कपडे बदलले, कॉस्ट्युम्स बदलले, पण वृत्ती तीच आहे अजूनही। खोट्या प्रतिष्ठेसाठी माणसं जी अहोरात्र धडपडत असतात, पराकोटीचं खोटं बोलतात, हेच आहे सगळं। सगळ्या टीमचे जरी 50 प्रयोग झाले असतील तर माझ्यासाठी हे 25च आहेत, कारण जेव्हा सुबकने हे प्रोजेक्ट केलं होतं तेव्हा शिल्पा करायची आणि नंतर ह्यांना मी जॉईन झाले। सो हे 25 प्रयोग माझ्यासाठी खूप मजा आहे। सुरुवातीचे 1-2-3 प्रयोग थोडे टेन्शनमध्ये गेले, सगळ्या गोष्टी मिळण्यात आणि कॅरेक्टर समजण्यात, पण भाषेची एक खूप छान गंमत आहे। म्हणजे ती गंमत कलाकार जितके एन्जॉय करतात तितकीच ती प्रेक्षकही एन्जॉय करत असतात आणि ती भाषा पोहोचून लोकांपर्यंत त्याचे जे येणारे लाफ्टर्स आहेत प्रत्येक कॅरेक्टर ते खूपच छान आहे। त्यामुळे मी स्वतः 25 प्रयोग ते खूप एन्जॉय केलं। मध्यमवर्गीय कुटुंबातील कलह आणि नातेसंबंध यावर हे नाटक प्रकाश टाकतं। मोठेपणातला खोटेपणा हे नाटक उघडपणे मांडतं। तुमच्या सांगण्यावर मी त्याच्याकडे दागिने मागायला गेले, अंगावर आला म्हणजे एकदम। कोल्हटकरांची लेखणी आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण यामुळे पुन्हा भेटीला आलेल्या लहानपण देगा देवाची पुढची घोडदौड अशीच सुरू राहील अशी आशा करूया। झी 24 तास साठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।